आज आपण एका छोट्या उद्यानामध्ये चक्कर मारायला आलेलो आहोत. या गार्डनमध्ये वॉकिंग प्लाझा आहे. या भागातले सिनियर सिटीजन्स नागरिक यांना इव्हिनिंग मॉर्निंग वॉकसाठी असा हा वॉकिंग प्लाझा तयार केलेला आहे. भरपूर झाडे इथं आहेत. एखादं छोटं हिल स्टेशनच असं वाटतं. संध्याकाळच्या वेळेस इथं खूप गर्दी असते. आता दुपारची वेळ आहे म्हणून काही लोक दिसत नाही आहेत. पावसाळ्यामध्ये इथे पाणी असतं. खूप सुंदर दिसतं ते. छोटासा धबधब्यासारखं इथे त्यांनी एक स्ट्रक्चर उभारलेलं आहे. पावसाळ्यात इथं खूप पाणी असतं आणि पावसाळ्यामध्ये इथे हिरवेगारपणा असतो. सध्या तरी उन्हाळा आणि ते तापमान भरपूर आहे. दोन ते 3 किलोमीटरचा असा छोटासा हा वॉकिंग प्लाझा आहे. पूर्ण गोल चक्कर मारली तर 2 किलोमीटर असं होईल. या झाडाला बघा, सुंदरशी अशी फुलं लागलेली आहेत. सुंदर फुलं आहेत. उन्हाळ्यामध्ये सुद्धा फुलं लागलेली आहेत. पावसाळ्यात तर अजूनच इथे हिरवेगारपणा असतो. झाडेही भरपूर आहेत इथे. एक छोटंसं ओपन ऑडिटोरियम इथं आहे. बरीच पडझड झालेली आहे इकडे. आता इथे नवीन आता कन्स्ट्रक्शन होईल. हे नवीन बांधण्यात येणार आहे. झाडं खूपच भरलेली आहेत. आणि माझा एक मित्र इथं बसलेला आहे. याचे वडील महानगरपालिकेमध्ये या गार्डनचं पूर्ण व्यवस्था बघतात. काय नाव आहे तुमचं? सागर. सागर, माहिती द्या गार्डनबद्दल. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, जयविश्व भारती कॉलनी, टी एक नगर. बाबा कुठे? बाबा घरी ना. बाबा बघतात ना सगळं. हो. पावसाळ्यामध्ये खूपच हे असेल ना इथे, काय म्हणतात त्याला, हिरवेगारपणा, सगळं व्यवस्थित असतं. फुलं वगैरे भरपूर.
म्हणजे एवढ्या शहरी भागामध्ये असून सुद्धा मध्यवर्ती ठिकाणी असून हं. इथे असं वाटतं की एखादा तुम्ही छोट्याशा हिल स्टेशनलाच आलेला आहात. हो हो हां, तू बघतोस ना हो. याचं सगळं. हं. सागर हा माझा मित्र आहे जुना, जवळपास 10 वर्षापासून मी त्याला ओळखतो. हं. इथे मी स्वतः वॉकिंगसाठी यायचो एकेकाळी, पण आता कामाच्या व्यवस्थेमुळे जमत नाही. कामाची व्यवस्था हं. इथे गुलाबाची झाडं लावतात ते पावसाळ्यामध्ये. आता सध्या तरी दुसरी झाडं आहेत तिथे लावलेली. पाऊस पडल्यानंतर हा सगळा भाग हिरवागार होऊन जातो. पामची झाडं अतिशय सुंदर दिसतात तिथून. नागरी वस्तीच्या मधोमध असून सुद्धा आपल्याला असा भास होतो की आपण एखाद्या छोट्या हिल स्टेशनला आलेलो आहोत. एखाद्या हिल स्टेशनसारखी त्याची रचना आहे. दोन्ही बाजूला पामची झाडं आहेत. मधोमध वाट वॉकिंग प्लाझा केलेला आहे. एक छोटासा कारंजा इथं आहे. पाण्याअभावी तो कोरडा पडलेला आहे. हा कारंजा आहे. हे बदामाचं झाड खूपच भरलं आहे. आज तापमान खूप आहे. जवळपास 41 डिग्रीचं असं तापमान आहे या शहरामध्ये. इथे येऊन छान वाटलं. मित्रांनो, माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.